अर्पिता 11 बलवंडी विपक्ष आराध्य 11 कसारा आणि बलवंडी दोन शहापूर तालुक्यातील बलाढ्य टीम्स आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. चला फिल्डिंग संदीप फुटकुले कॅप्टन आपण लवकरात लवकर लावून घ्या. दोन बॅटर पाहू शाल लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आकाश गांगड आणि विजय धापटे ही जोडी पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला सांगते पहिले षटक कोणत्या ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. संदीप चला सागरागाना फिल्डिंग लावून गेलं लगेच आपण. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. मानाचा कर्णक मानाची स्पर्धा ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. या आदिवासी समाजाचा बुलंद आवाज जाणू हिरवे साहेब यांचं हे अधिक परिश्रम जी स्वप्नात होती ती सत्यात उतरवण्याचं काम केलं गेलंय. आणि त्यांच्या समेत दत्तूजी शेवाळे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार. दोन क्वालिफाईड पंच पाहायला मिळतात. MCAचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच अभिजित सावंत सर आणि हेमंत तावडे सर. थर्ड अंपायर नामदेवजी डोळस सर. ही स्पर्धा नक्की लाईव्ह टेलिकास्ट दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून केली जाते. योगेश टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. चांगली स्पर्धा कॅचअप करण्याचं काम योगेशजी भोईर सरांकडनं केलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये हरीश गावंडा त्याचबरोबर सचिन भगत मयूरजी पिंगळा हे जॉईन झालेले आहेत. त्याचबरोबर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला लीड करत आहेत. आयोजन नक्कीच आयोजक टीम्स मात्र कलेक्ट करणं त्या सर्वांपासून त्यानंतर समालोचन करणं ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आमच्या हर्षलजी पवार सर यांच्यावरती नक्कीच टाकली गेली आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत हर्षलजी पवार सर. त्याचबरोबर रमेशजी कातवारे अजयजी हिरवे भास्करजी भगत सुभाषजी पारदी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ते सुद्धा या आयोजनाचा मुख्य भागच आहेत. जवा मॅचकडे थांबले होते. सुरुवात बॅटिंगला विजय धापटे नॉसला आकाश गांगड लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क मध्ये आलाय फिरकीचा जादूगर संदीप पोटकुले. पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले तिसऱ्या दिवसाला होतीये सुरुवात. आदिवासी चषकाचा थरार पाहायला मिळतोय. संदीप पोटकुले तयार. पहिलाच बॉल प्रचंड वेग संदीप पोटकुळ्याच्या मार्फत हाताला गेलाय. उर्दू विकेटने मारा योग्य लाईन आणि लेन मात्र संदीप पोटकुळीची मात्र चांगली पाहायला मिळते आहे. गोलंदाज संदीप तयार. बॅटिंगला विजय दापटे. फुललेनचा बॉल चांगला फटका ड्राईव्ह केलाय. एक सिंगल. संघाचा श्री गणेश अकाउंट ओपन झालाय. धाव फलकावती अर्पिता 11 बलवंडी संघाची 1 ऑन द बोर्ड. बॅटिंगला आता मात्र आकाश गांगड. अतिशय विस्फोटक फलंदाजामध्ये ज्या फलंदाजीची गणना केली जाते आहे. हार्ड हिटर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग त्यानंतर सलामीर बॅटर साठी ओळखला जातोय. वेल फिनिशर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे आकाश गांगड. टिंबा वैतरणा विभागातील एक बॅटिंग मार्क मध्ये मोठं नाव आहे आकाश गांगड. संदीप पोटकुले तयार. राऊंड द विकेट नेतात आकाश गांगडसाठी. आडवा बाटे अक्रॉस द लाईन आहे. फटका लाजबाय. फटक्यामध्ये ताकद न ताकद सर्व काही सिद्ध झालाय. बॉल चालय बॉन्ड लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय आकाश गांगडच्या बॅटमध्ये कडक 4 चौकार. अहिवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आजच्या दिवसाच्या संपूर्ण दिवसासाठी आहे कॅश प्राइज. षटकाराच्या बाहेर जो झेल पकडेल त्यासाठी कॅश प्राइज रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणिते जाणू हिरवे साहेबांकडून दिलं जाईल.
धावसका धाव फलकावती पाहायला मिळते आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा. पुन्हा एकदा बॅटिंगला विजय धापटे. चार बॉलचा खेळ झालाय. या बॉलवरती पाहू शकाल बॅटची आतमधली कडा. बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. या बॉलवरती आलाय विजय धापटेच्या बॅट मधनं हा चौकार. थँक्यू. पुढील बॉल धावसका 10. या बॉलवरती बॅटची लागली कडा. विकेट किपर मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. या शेवटच्या बॉलवरती विजय धापटे नावाचा वादळ मात्र शांत करण्यामध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज संदीप पोटकुळेच्या मार्फत ही महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते आहे. विजय धापटे बॅक टू पवेलियन. षटक क्रमांक पाहू शकाल पहिला समाप्त. 1 गडी बाद. 10 धावसका अर्पिता 11 बलवंडी टीमची. यस थँक्यू सो मच डीजे. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सागर आघान द प्रिन्स ऑफ कसारा ही उपमा संपूर्ण कसारा वासीने दिले. तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवरती ट्रॅकवरती सागर आघान. यस गोलंदाज सागर. बॅटिंगला आकाश गांगड. राऊंड द विकेट टाकलेला बॉल उडवलाय. बॉलला खेचून मारला. फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. पहिला धमाकाला आकाश गांगडचा. द ब्रँड ऑफ बलवंडी. षटकार. नरेश पारदी यांच्या मार्फत नक्की 200 रुपयाचा कॅश प्राइज. ओहो फुल टॉस बॉल. याही बॉलवरती उडवलाय. बॉलला आसमान दाखवलाय. सागर आघानचा खरपूस समाचार दुसऱ्या ओव्हरमध्ये. आकाश गांगड च्या बॅटमध्ये बॅक टू बॅक ते दनादन दुसरा षटकार. लागो आणखीन एक जर आला तर दत्तू शेवाळे साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. 2 आलेत. आणखीन जर एक आला तर दत्तू शेवाळे साहेबांकडनं रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. बॉलवरती चांगला चेंडू होता. इथे लेंथ लाईन पाहायला मिळते चांगली सागर आघानची. या बॉलवरती बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आहे. लागोपाठचे 3 षटकार मारले. दत्तू शेवाळे साहेबांकडनं रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील आणि युवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज हिरवे साहेबांकडे दिला जाईल. ओव्हरपिचचा बॉल मिन हेलिकॉप्टर उडवायचा होता. मिस टायमिंग. फटका फसलाय. फिल्डर गालामध्ये हसलाय कारण धक्का. दुसरा बसलाय आकाश गांगड. बॅक टू पवेलियन. मोठा मासा गळा लागलाय. बडी मछली जाल में. दोन गडी बाद 22. पाहुशाला आकाश गांगडचा मात्र नक्कीच खेळ संपवला गेलाय परंतु चांगले बॅटिंग गुड स्टार्ट करून बाद झाले आकाश गांगड.
दोन षटकार ठोकले आकाश गांगड याने. सागर आघांवरती हल्ले चढवले गेले होते, परंतु त्यानंतर मात्र मी सुद्धा कमबॅक करू शकतो. याला म्हणतात गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करणं. याला म्हणतात जो कॉन्फिडन्स मात्र लो झाला होता त्याला द्विगुणित केले गेले सागर आघान. आराध्य 11 कसारा टीम कडनं 2 गडी बाद 22. नवीन बॅटर दीपक आगिवले, दीपक आमले पाहायला मिळत आहेत. सागर तयार दीपकसाठी. काही बॉलमध्ये प्रचंड वेग होता सागर आघांच्या मार्फत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चला जे संघ पोहोचले असतील त्यांनी रिपोर्टिंग करा, आयोजकांशी संपर्क साधा. चला ज्या टीम्स पोहोचल्या असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. 2 गडी बाद 22. गोलंदाज सागर दीपकसाठी. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, उडवलाय बॉलला खाली क्षेत्रामध्ये. बॉल चलाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. या बॉलवरती आलाय दीपक आमलेच्या बॅटमधनं 4 चौकार. दोन गडी बाद 26. तिसऱ्या षटकात झाली सुरुवात. गोलंदाज करण येतोय. यस गोलंदाज करण. बॅटिंगला संजय कांबडी. हा बॉल जाऊ दिला आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉल. 2 गडी बाद 27. 2 ओव्हरचा खेळ असेल बाकी. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम क्रमांक 1 लाख रुपयेचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. म्हणजे चांगली स्पर्धा पाहायला मिळते आहे. आदिवासी चषक यावेळी फुलर लेनचा बॉल चांगला बॉल होता. लाईन लेन पात्र चांगली पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे मित्रांनो. या स्पर्धेचं नक्कीच मुख्य आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख रक्कम कॅश प्राईज 50,000 रुपये हे शहापूर तालुक्यात प्रथमच पाहायला मिळते मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅश प्राईज 50,000 रुपये. पुढील बॉल करण. फुल टॉस बॉल चांगला फटका आहे. फिल्डर उपस्थित आहेत, करणार नाहीये चुकी. संदीप पोटकुळेच्या मार्फत सेल मात्र कॅरी झालाय. लागलेला हा तिसरा धक्का 27 वरती अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी संघाला. फलंदाज SK संजय कांबळे बॅक टू पवेलियन. युवराज फसाले. तीन गडी बाद 27. नवीन बॅटर युवराज फसाळे. कुलदीप मार्गवती करण. टाकलेला बॉल याही बॉलवरती उडवलाय. बॉलला खेचून मारलाय. वा लाजवाब. बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता बॉल, त्याला मात्र फ्लिक केलाय बॉलला. काऊ कॉर्नर बाउंड्री बाहेर. या बॉलवरती आलाय युवराज फसाळेच्या बॅट मध्ये कडक सडक पे कडक मारलाय षटकार. धावसं का पहाडमध्ये 3 गडी बाद 33. अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी टीमची. एकदा टोक रशिंग यॉर्कर लावडपेल केले होते विकेट किपरच्या माध्यमातून.
3 गडी बाद 33 अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी. या बॉलवरती पाऊशा लॉफ्ट करायचा होता, फटका मिस टायमिंग. झेल मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केला जातोय. प्रदीपच्या मार्फत चांगला झेल झालाय कॅरी. लागलेला 33 वरती चौथा धक्का डीजे. कौशल जे सॉंग्स आपण ऐकलं, शहापूर विधानसभाचे कार्यसम्राट दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचं हे सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळालं. 4 गडी बाद 33. फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. हो, चान्स बनली होती. चांगले एफर्ट्स गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक सिंगल, चांगलं एक षटकार आला, परंतु रनच या ओव्हरमध्ये जास्ती पाहायला मिळाले नाही. एक षटकार सोडला तर विकेट 2 आल्या या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 30 समाप्त. 4 गडी बाद 34. ज्याने आयुबा झेल पकडला होता त्याने यायचंय. नरेश पारदे आपण यायचंय. 200 रुपयाचा कॅश प्राइज आयुबा झेल साठी दिलं जाईल. गोलंदाज प्रकाश आकाश कुंदे पाहायला मिळतोय. प्रकाश कुंदे. ₹200 कॅश प्राइज त्या एवाय झेल साठी दिले गेलेत. गोलंदाज प्रकाश यावर लॉफ केलाय, उडवलाय बॉलला. हर्षल पवारने मात्र प्रयत्न केला होता. त्याला माहित आहे की झेल पकडला तर ₹200 पेट्रोल तरी सुटेल. षटकार आलाय. राहुलच्या बॅटमध्ये आलेला हा संघर्षमय करणारा प्रकाश कुंदेचं स्वागत केलं गेलं षटकारानं. धावसंख्या 4 गडी बाद 40. पुढील बॉल. याही बॉलमध्ये चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहू शकाल. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. बॉल निघून चाललाय सीमा पार. आदिवासी चषकाचा आलाय 4 चौकार. चार गडी बाद 44. पुढील बॉल प्रकाश. याही बॉल मध्ये उडवलाय बॉलला हर्षल पवार. झेल सुटला गेलाय. ₹200 गमावलेत हर्षल पवार. हात आया पर मुंह नहीं लगा. ₹200 डिस्प्ले केला. हर्षल पवारचा विचार केला जाईल. इथला मीटर चालू असताना तो दुसऱ्या मीटर कडे जातोय. बरोबर की नाही नामदेव सर? हर्षल पवारने ₹200 घालवलेत. धावसंख्या 4 गडी बाद 50. पुढील बॉल. बॉल मध्ये थोडासा नक्की गतीमध्ये परिवर्तन. गुडलेन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. टप्पा मात्र अचूक पाहायला मिळतोय.
पुढील बॉल प्रकाश काही बोलतो टॅप केलं बॉलला. चांगलं फिल्डिंग सागर आघान त्या बॉलवरती पोहोचतायत. एका सिंगलच्या मार्फत धाव सकत जाते 4 गडीमध्ये 51. चांगलं बॅटिंग राहुल आमलेनं मात्र इम्प्रेस केलं मिडल ऑर्डर मध्ये. 2 षटकार 1 चौकार राहुल आमलेच्या मार्फत. चांगली इनिंग साकारत असताना आपल्या टीमसाठी अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी टीमला 4 गडीमध्ये 51. पुढील बॉल प्रकाश दीपक साठी डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले होते. बॉल अडवला जातोय दुसऱ्या धावासाठी प्रयत्न 2 धावा मिळणार नाही आहेत. 1+1 विकेट 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धाव्यांची गरज. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 5 गडी बाद 52 जिंकण्यासाठी 53 धाव्यांची गरज आहे. जिंकण्यासाठी ते आराध्य 11 कसारा संघाला. अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी संघानं 52 आणि 53चं टार्गेट दिलं गेलंय आराध्य 11 कसाराकर संघाला. चला फिल्डिंग लावून गेलं गेलं अर्पिता आहे स्पोर्ट्स बलवंडी टीम 24 मध्ये बनवायच्या 53 आराध्य 11 कसारा संघाला. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतोय. पाऊशाल एएस म्युझिकलचे प्रोपरायटर आमचे रमेश सावंत सर जुळले गेले. त्याचबरोबर अक्षयजी सावंत साहेब जुळले गेले. आवाज आदिवासी शिक्षकाच्या मार्फत क्लिअरिफिकेशन करण्याचं काम जबरदस्त साऊंड सिस्टीम एएस साऊंड सिस्टीमच्या मार्फत म्युझिकलच्या मार्फत केला जात आहे. तुमचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर अर्पिता 11 बलवंडी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टेंबागावचे गोड व्यक्तिमत्व लेजंड ऑफ टेंबा मनोज शेठ जाधव यांच्या मार्फत भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. कालच्या दिवसामध्ये एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघ हा क्वालिफाय झाला आणि मनोज शेठ जाधव साहेबांकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी टीमला. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सागर आघान आणि बबलू ही जोडी.
या सामन्यामध्ये सुरुवात. आकाश गांगड बॅटिंग मार्कवरती पाहुशाल. सागर आघान पहिलाच बॉलवरती शॉर्ट आर्म पोल. बॉल चला डीप मिड विकेट रिजन मध्ये. बॉल सीमा पार. पहिला वार आलाय सागर आघानचा. सीमा पार चौकार. हा झेल नाही तर कुठे तर मॅच पकडला गेला काय. जवळ जवळ 50 ते 60% पर्सेंटेज. सामना मात्र आपल्याकडे झुकवलंय की काय. सागर आघानचं काम तमाम केलं गेलंय. आज जल्लोष सांगून देईल. कुठे कुठे जवळ जवळ नक्कीच भरपूर कमबॅक केलंय. 30 धावा वाचवल्यात की काय सागर आघान. कारण नक्कीच या खेळाडूचा विचार केला जाईल तर अजून 2 ओव्हर जर टिकला असता तर नक्कीच 30 प्लस देखील मारला असल्याची क्षमता आहे सागर आघानकडे. नवीन बॅटर जातात ॲज अ कॅप्टन संदीप पोटकुले. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर मात्र मिस टायमिंग. 22 मध्ये बनवायच्या 49 धावा. या बॉलवरती पाहू शकाल रन्स मिळले जातील. रन्स मिळतील. 1-2 का 4. 4 चौकार. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. एक गडी बाद 8. आराध्य 11 कसारा संघाच्या. याही बॉलवरती चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका. फिल्डर आले डीप मधनं. विजय धापटे त्या बॉलवरती एक सिंगल. एका सिंगलच्या मार्फत धावसका जाती आहे. 9 आकड्यावरती एक गडी बाद 9. आराध्य 11 कसाराकर संघाचे धावसका पाहण्यामध्ये एक गडी बाद 9. 20 मध्ये बनवायच्या 44 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. परंतु संदीप पोटकुले आणि बबलू अजून क्रीजवरती आहेत. कारण बॅटिंग लाईनअप विचार केला जाऊन मजबूत आहेत आराध्य 11 कसारा संघाची देखील. गोलंदाजी देखील काही कमी नाही आहे. आकाश गांगड फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. विजय धापटे त्या बॉलवरती जात आहेत. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. एक गडी बाद 10. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. पॉवर प्ले षटक चालू असताना पहिल्या बॉलमध्ये चौकार. त्यानंतर सागर आघानची विकेट. त्यानंतर संदीप पोटकुलेच्या बॅटमध्ये चौकार. त्यानंतर एक सिंगल आणि आणखीन एक सिंगल. बॅटिंगला पुन्हा एकदा संदीप पोटकुले स्वतः कॅप्टन कुल बॅटिंगला. क्रॉस बॅटने फटका सजवायचा होता. चांगले फिल्डिंग. त्यांचा इशारा येईल. डॉट बॉल आणि ओव्हर देखील कंप्लीट. षटक क्रमांक पहिला समाप्त. एक गडी बाद 10. आता 18 मध्ये बनवायच्या 43 धावा. 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. जिंकण्यासाठी आराध्य 11 कसाराकर संघाला. मनोज शेंडे पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल हाताळण्यासाठी आलाय मनोज शेंडे. एक गडी बाद 10 धावसंख्या. 18 मध्ये बनवायच्या 43. बॅटिंगला बबलू असेल.
गोलंदाज मनोज शेंडे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, विलंब करू नका. चला ज्या ज्या टीम्स पोहोचल्या असेल त्यांनी आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. जे जे संघ पोहोचले त्यांनी संपर्क साधा. बदल ऑफ केलाय, उडवलाय बॉलला, मिस टायमिंग, फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर जरूर आलेत. झेल कॅरी झालेला पाहायला मिळतोय. बबलूचं मात्र काम तमाम केले गोलंदाज मनोज शेंडेच्या मार्फत. पहिल्या बॉलवरती ही विकेट, मोठी विकेट येते आहे. बबलू बॅक टू पॅव्हिलियन. दोन कडे बाद 10. पहिल्याच बॉलवरती, दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती मनोज शेंडेने घेतले बबलू यांची महत्त्वपूर्ण विकेट. या मोमेंटला, या सिच्युएशनला आता 17 मध्ये बनवायचे आहेत. 43, 17 बॉल 43. सतरा 43. मनोज तयार. पाठची लेडी गेज, तो चांगला बॅकअप आहे, प्रोटेक्शन चांगला आहे. गोलंदाजी देखील काही कमी नाही आहे. अर्थातच अर्पिता स्पोर्ट्स बलवंडी टीम काय केलेले बॅटिंग, बॉलिंग देखील चांगली पाहायला मिळते. परंतु ते कसारा संघ आहे, तो कधीही पलटवार करू शकतो. फ्लिक केले बॉलला, धावा किती मिळतील. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल सुटला गेलाय. एक सिंगल कंप्लीट केली या बॉलवरती. झेल पकडायचा होता. रोहितनं मात्र चुकी केली आहे. ही चुकी भागात पडू शकते आहे बलवंडी संघाला. बॅटिंगला संदीप पोटकुळे. कर्णधाराला, कप्तानला मात्र नक्कीच कर्णधाराला 15 बॉल 42. बॉल जाऊ दिलाय. वाईट बॉल. वाईट बॉल. दोन गडी बाद 12. वाईट बॉल. पुढील बॉल मनोज शेंडे. संदीप पोटकुले बॅटिंगला. फुल टॉस बॉल, उडवलाय बॉलला, समोरच मध्ये उडवला गेलाय. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा मयूर पिंगळा यांना सलामी देणारा हा षटकार. आणि मयूर पिंगळा यांनी देखील 200 रुपये गमावलेत. आज झेल पकडायचा होता मयूर पिंगळाला. 200 रुपये नक्की भेटले असते युवा झेलसाठी. हिरव्या साहेबांकडे कॅश प्राइज आहे. धाव सका धाव फलकापती. याही बॉलवरती उडवलाय बॉल आहे. फुल टॉस बॉल. चौकार आलाय. संदीप पोटकुळे कॅप्टन लीडिंग ऑफ फ्रंट. हा टायटल मात्र अदा करावा लागेल आता मात्र संदीप पोटकुळेला. 22. दोन गडी बाद 22. अजून 13 मध्ये बनवायचे 31. कप्तान चला सिरातान. कप्तानला मात्र नक्कीच आता संघ अडचणीत सापडलाय. संघाला काढवावं लागेल. कर्णधार बॅटिंग मार्गमध्ये संदीप पोटकुले. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही याचं उत्तर मात्र शोधतोय संदीप पोटकुले. हराद्या 11 कसारा टीम कडनं.
13 बॉल बनवायच्या 31 धावा. पुढील बॉल मनोज शेंडे, संदीप पोटकुले या बॅटरसाठी. ओहो, दांडी दांडी गोल केली गेली आहे. या बॉल वरती पाहू शकता हर्ष उल्हास मैदानामध्ये. हा जल्लोष आहे बलवंडी टीमचा. संदीप पोटकुले बॅक टू पवेलियन. पाहायला मिळते धावा 3 गडी बाद 22. 12 मध्ये बनवायच्या 31 धावा. प्रकाश भल्ला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. 3 गडी बाद 22. सरत 11 कसारा टीमची. 12 मध्ये बनवायच्या 31 धावा. 12 बॉल 31 धावांची गरज. .15च्या सरासरी धावा प्रत्येक ओव्हर मध्ये घ्यावा लागतील. 12 मध्ये बनवायच्या 31 धावा. याही बनवू शकतील धावा, याही चेस होतील, पण तो प्रयत्न केले पाहिजेत. आता प्रकाश आणि प्रदीप हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज प्रकाश भला. गोलंदाज प्रकाश बॅटिंगला. प्रकाश टॅप केले बॉलला. रनआउटची चान्स. एक सिंगल. क्विकली कॉल, क्विकली सिंगल. एका सिंगलच्या मार्फत धाव सगळं जातीये. 3 गडी बाद 23. 11 मध्ये बनवायच्या 30. बॅटिंगला प्रदीप असेल. 11 बॉल बनवायच्या 30 धावा. पुढील बॉल प्रकाश टू प्रदीप. लॉफ केलाय, उडवलाय बॉलला. बॉल मात्र आकाशाला गवस निघाला बॉल. ऐवा झेल देखील सोडला गेलाय. परिणामी आलाय कसारा टीमचा आणखीन एक आलाय षटकार प्रदीपच्या बॅटमधनं. धावसक धाव फलकामध्ये पाहायला मिळते आहे. 3 गडी बाद 29. 10 मध्ये बनवायच्या 24 धावा. 10 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. प्रकाश भला बॅटिंगला प्रदीप असेल. 10 बॉल 24. आणखीन एक उडवलाय. याही बॉल मध्ये खेचून मारलाय. डिस्टन्स चेक केलं जाईल. डिस्टन्स चेक केलं जात आहे. आणखीन एक आलाय कसारा ब्रँड प्रदीपच्या बॅटमध्ये. वन मोर. टिक केलं गेलाय सिग्नेचर स्ट्रोक्स. आणखी निघालाय प्रदीपच्या बॅटमध्ये कडक षटकार. डीजे धावसक धाव फलकावरती धावा पाहायला मिळत. 3 गडी बाद 35. 9 मध्ये बनवायच्या 18 धावा. क्रिकेट आहे ते काही घडू शकतं. क्रिकेट आहे राजा. काही घडू शकतं या क्रिकेटच्या परिपटलावरती. झिम्बाब्वे संघ देखील ऑस्ट्रेलियावरती कांगारूनला मात्र परास्त करू शकतो. 9 मध्ये बनवायच्या 18. वाईड बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र वाईट साईड डीआरएस घेतला गेलाय. पंचाने डीआरएस नक्कीच पंचाने डिसिजन आलाय वाईड बॉल. पण फिल्डिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते.
वाईड बॉल 1 फॉर द ओव्हर असं वॉन देखील केलं गेलंय. 9 मध्ये बनवायच्या 17. ओव्हरपिचचा बॉल मिनी हेलिकॉप्टर खाली क्षेत्रामध्ये बॉल निवडला गेला. एक चांगला फटका गुड स्ट्रोक्स पाहू शकला एकजूट केला ऑन साइडला. बॉल निघून चालाय सीमा पार. 4 चौकार जबरदस्त बॅटिंग ऍब्सोल्युटली ब्रिलियंट ड्रामा पाहायला मिळतोय आज तिसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये. एका साइडला अर्पिता 11 बलमडी दुसऱ्या बाजूला आराध्य 11 कसारा. 8 मध्ये बनवायच्या 13 धावा. 8 बॉल जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आठ मध्ये बनवायच्या 13. पुढील बॉल प्रकाश प्रदीप साठी. बॉलवती मात्र लाईन चांगली पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. 7 मध्ये बनवायच्या 13 धावा. परंतु काय बॅटिंग ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में लढा वो सबसे बडा. 7 मध्ये बनवायच्या 13 धावा. परंतु येणारे वेळ सांगून जाईल की प्रदीपनं मात्र काय बॅटिंग केली होती कसारा संघाकडनं आदिवासी शतकामध्ये. बॉलवरती मिस टायमिंग. झेल सुटलाय. आणखीन एक झेल सोडलाय का मॅच सोडलाय. झेल सुटलाय का मॅच सुटली. एक धाव कंप्लीट केली गेली. 6 मध्ये बनवायच्यात 12 धावा. 6 बॉल 12 धावांची गरज. झेल सोडलाय का मॅच सोडलाय. दोन ते 3 झेल ड्रॉप झालेले पाहायला मिळतात. खतरो की घंटी 6 मध्ये बनवायच्यात 12 धावा. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. विजयी थापटे येतोय. चौथा स्पेल हाताळण्यासाठी 6 मध्ये 12 धावा. बॅटिंग मार्क मध्ये असेल प्रदीप. जो प्रदीप 5 बॉल 17 वरती खेळतोय. सहा मध्ये बनवायच्यात 12 धावा. 6 बॉल जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज. मार्क मध्ये विजय थापटे. 6 बॉल 12 बनवायच्या जिंकण्यासाठी कसारा संघाला. क्रॉस बॅटेड फटका सजवायचा होता. बघता 2 धावा धाव फलकामध्ये कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धावसंख्या धाव फलकामध्ये पाहू शकाल. 3 गडे 43. 5 मध्ये बनवायच्या 10 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा कोण पडेगा किस पर भारी. 5 मध्ये बनवायच्या 10 धावा. काय मॅच झालेली पाहायला मिळते आहेत या आदिवासी चषकामध्ये. तिसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये कसारा विपक्ष बलवंडी. विजय तयार प्रदीप साठी. वाईट बॉल अवांतर धाव. अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 3 गडे बाद 44. 5 मध्ये बनवायच्यात 9. पुढील बॉल ओरबीचा बॉल. चांगला फटका खोदून काढलाय बॉलला. बॉल निघून चला. आणखीन एक झेल ड्रॉप. कुठेतरी पाहू शकाल आदिवासी शेकामधून सांगता काही ता पाठ घेतोय की काय बलवंडी टीम. हर्षल पवार आज त्यांचा नक्कीच पाहू शकाल दिवस नाही हर्षल पवार सरांचा. आणखीन एक झेल अयवा झेल सोडलाय. पण तो काय बॅटिंग पाहू शकाल. आराध्य 11 कसारा टीम. प्रदीपची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. काय बॅटिंग. 4 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. मिडल ऑर्डर मध्ये कशा प्रकारे बॅटिंग पाहू शकाल. काय बॅटिंग. सामना फसला होता तिथून काढण्याचं काम या बॅटरने केलं गेलंय. याही बॉलवरती चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. विजयाची उमेद दाखवणारा फटका. या आदिवासी चषकामध्ये नक्की तिसऱ्या दिवसामध्ये काही सामना झालेला पाहायला मिळतो. वेल डन बॉईज आणि वेल डन प्रदीप. 8 बॉल 29. जिथे मॅच फसली होती 12 मध्ये बनवायच्या होते 31. त्यानंतर पाहू शकाल बॅटर आले प्रदीप. 8 बॉल मध्ये 29. 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या जोरावरती. प्रदीप या बॅटरने मात्र जबरदस्त मॅच. हार्ड लक देऊया अर्पिता 11 बलवंडी टीम आणि वेल प्लेड बॉईज आराध्य 11 कसारा टीम.
तसं इथे मात्र बालू बरोरा साहेब देखील उपस्थित झालेत. आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मी भास्करजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते बालू बरोरा साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्मान्य आदरणीय बालू बरोरा साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान भास्कर शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मालू बरोरा साहेब देखील उपस्थित झालेत. यस मालू बरोरा आपण देखील टॉस कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. मी विनंती करतोय भास्कर शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते मालू बरोरा साहेबांचा देखील यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. आदिवासी शोषकाची परंपरा आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, अतिथी देवो भव हा वारसा, हा संकल्पना जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. हिरवे समाजाचं हे प्रेम आहे. येस थँक्यू. मी पुन्हा एकदा विनंती करतो मान्यवरांना की आपण स्थानपन्न व्हा. चला, जे संघ पोहोचले असेल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.